नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मध्ये आज आपण नमुना प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। जसं की या महिन्यामध्ये तुमची चाचणी क्रमांक 1 होणार आहे, तर याच्यामध्ये जो पोर्शन आहे तो गणित भाग 1 मध्ये प्रकरण क्रमांक 1 आणि 2 आणि गणित भाग 2 मध्ये प्रकरण क्रमांक 1 आणि 2 या प्रकरणावर आधारित आपली परीक्षा होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। तर तुम्हाला गणित भाग 1 साठी 20 गुणांचा पेपर असणार आहे आणि गणित भाग 2 साठी 20 गुणांचा पेपर असणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 20 गुणांची नमुना प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। तर बघा, प्रश्न पहिला घेतोय आपण। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा, 2 गुणांचा आहे। प्रश्न काय बघा, x अधिक y बरोबर 1 या समीकरणात y बरोबर 3 तर x ची किंमत किती असेल। आता यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वजा 2। ठीक आहे, याचं योग्य पर्याय क्रमांक आहे 1। त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे। तर बघा, याचं पण उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 x वर्ग अधिक 2 बरोबर 90। बाकी सगळे ऑप्शन जर विचारात केले तर सगळ्यांचा घातांक 2 पेक्षा मोठा आहे आणि वर्ग समीकरणामध्ये आपण घातांक 2च असायला पाहिजे। तर याचं योग्य पर्याय क्रमांक येतं पर्याय क्रमांक 1। तर तुम्हाला कधी कधी योग्य पर्याय निवडून लिहा म्हणतील किंवा योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा, अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न असू शकतात। योग्य पर्याय निवडा म्हटलं की तुम्ही फक्त उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला अ, पहिल्याचा ऑप्शन लिहायचा आहे ए, दुसऱ्याचा ऑप्शन लिहायचा आहे ए, जे योग्य पर्याय असेल ते। आणि जर पर्याय निवडून समजा तुम्हाला विधान पूर्ण करायला सांगितलं असेल तर तुम्हाला पूर्ण हा प्रश्न लिहून त्याच्यामध्ये योग्य पर्याय लिहावं लागणार आहे। तर आता प्रश्न पहिला ब बघा, कोणताही एक उपप्रश्न सोडवा, 1 गुणाचा प्रश्न आहे। त्यातलं 2 प्रश्न दिलेले आहेत, कोणताही एक तुम्ही सोडवू शकता। आपण आता दोन्ही सोडवणार आहोत। किंमत काढायची आहे, तर किंमत काढताना बघा आपण तिरका गुणाकार करतोय, जसं की 4 गुणिले वजा 3। ठीक आहे, त्यानंतर वजा 6 गुणिले 2। ठीक आहे, तिरका गुणाकार करून आपण काय करतो त्याच्यामध्ये तर वजाबाकी करतो। तर आता पुढे बघा, 4 गुणिले वजा 3 बरोबर वजा 6 गुणिले 2, 4 त्रिकम किती वजा 12, त्यानंतर 6 गुणे वजा 12। ठीक आहे, तर आता बघा किंमत काढायची आपल्याला। आता हा वजा 12 आणि हा वजा 12 इकडे आला की अधिक 12 होईल, म्हणजे वजा 12 तून अधिक 12 गेले तर किती होणार आहे 0, म्हणजे या संख्येची किंमत किती आली 0 आली क्रेमर्स पद्धतीने। आता दुसरा प्रश्न बघा, 6n वजा 6 बरोबर 3 यांचा वर्ग हे समीकरण सामान्य रूपात लिहा। तर सामान्य रूपात लिहित असताना घातांकांचा उतरता क्रम आपण गृहीत धरतो, त्यानुसार बरोबर चिन्हाच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे सर्व पदांचे आपल्याला काय करायचं आहे पक्षांतर करायचं आहे। जसं की बघा, हा 3 यांचा वर्ग आहे, तो उजवीकडून डावीकडे आला की वजा 3 यांचा वर्ग। 6n आपण आहे तसा ठेवलेला आहे अधिक 6n आणि हा आहे वजा 6, उजवीकडे काय आलं 0, म्हणजे आपलं उत्तर काय आलं वजा 3n वर्ग अधिक 6n वजा 6 बरोबर 0। म्हणजे समीकरण आपण सामान्य रूपात लिहिलेलं आहे, म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आपण समीकरण काय केलेलं आहे मांडलेलं आहे। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला आहे। तर आता आपण प्रश्न दुसरा सोडवूया। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न दुसरा सोडवणार आहोत। प्रश्न दुसऱ्यामध्ये उपप्रश्न आहेत, प्रश्न दुसरा अ आणि प्रश्न दुसरा ब। तर आता आपण प्रश्न दुसरा अ सोडवणार आहोत। प्रश्न दुसरा अ मध्ये काय म्हटले बघा, खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा, प्रत्येकी 2 गुणासाठी आहे। त्याच्यामध्ये 2 उदाहरण दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही एक आपण सोडवणार आहोत। तर पहिलं उदाहरण बघा काय आहे, x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। आता इथं काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, तिथं आपल्याला x आणि y च्या कृती काढायच्या आहेत। तर पहिल्यांदा आपण समीकरण लिहूया, x अधिक y बरोबर 4। आता इथं बघा x ची किंमत किती दिली आहे वजा 1, वजा 1 म्हणजे वजा 1 अधिक y बरोबर 4। तर y आहे तसा ठेवला, 4 पण आहे तसा आहे, हा वजा 1 आहे ते इकडे आणणार अधिक 1, y बरोबर 4 अधिक 1 किती 5, म्हणजे x बरोबर वजा 1 असताना y ची किंमत किती येते 5, म्हणजे x निर्देशांक किती आहे वजा 1 आणि y निर्देशांक किती आहे 5। आता आपण दुसरी रिकामी जागा करूया। आता इथं y निर्देशांक 0 दिलेला आहे,
x अधिक y बरोबर 4. त्याच्यावरून x काढायचा. x अधिक y ची किंमत किती आहे 0 बरोबर 4. मग x आहे तसा ठेवला, हा 4 पण आहे तसा आहे. अधिक 0 जो आहे ते इकडे आल्यावर वजा 0 होणार. मग x बरोबर किंमत किती आली 4. ठीक आहे. म्हणजेच y बरोबर 0 असते तर x ची किंमत किती आलेली आहे 4. मग x निर्देशांक किती आहे 4 आणि y निर्देशांक किती आहे 0 आहे. हे आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवलेला आहे. आता प्रश्न दुसरा बघा काय आहे. 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 या समीकरणाचे मूळ शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. जसे की तुम्हाला दिसत आहे इथे हा कृतीयुक्त प्रश्न आहे आणि या कृतीयुक्त प्रश्नामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या आपण सोडवणार आहोत. तर आता याच्यामध्ये बघा a ची किंमत दिली 2, b ची किंमत दिली वजा 5 आणि c ची किंमत दिली 7. सूत्र आपण वापरणार b वर्ग वजा 4ac. त्याच्यामध्ये किमती घातल्या. b वर्गाची किंमत आहे वजा 5 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे बघा 2 आणि c ची किंमत किती आहे 7. वजा 5 चा वर्ग धन 25 वजा 4 बेसाठी 14. ठीक आहे. मी तर 25 लिहिलेला आहे वजा 14 चोक 56. 25 वजा 56 वजाबाकी केलं की उत्तर किती येणार आहे आपलं वजा 31. कारण मोठी संख्या कुठली आहे 56. वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे. उत्तर आलं आपलं वजा 31. म्हणजे डेल्टाची किंमत आली वजा 31. म्हणजे b वर्ग वजा 4ac ही शून्यापेक्षा कशी आहे तर लहान संख्या आहे. म्हणजे समीकरणाचं मूळ कसं आलेलं आहे वास्तव व असमान आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण प्रश्न दुसरा अ पूर्ण केलेला आहे. आता आपण प्रश्न दुसरा ब सोडवणार आहोत. प्रश्न दुसरा ब हा सुद्धा खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 2 गुणासाठी. याच्यामध्ये सुद्धा 2 उदाहरणं दिलेली आहेत. 2 पैकी तुम्ही कोणतंही एक उदाहरण काय करू शकताय सोडवू शकताय. आता यातलं पहिलं उदाहरण आपण घेत आहोत. प्रश्न दुसरा ब 2 गुणांचा आहे. कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. त्यातला पहिला प्रश्न बघा. अल्फा आणि बीटा ही x वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर a घन अधिक अल्फा घन अधिक बीटा घन ची किंमत काढा. बघा प्रश्न काय आहे. अल्फा आणि बीटा ही x वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत काढा. तर हे उदाहरण सोडवताना बघा सुरुवातीला आपण समीकरण लिहून घेणार आहोत. काय समीकरण दिलेलं आहे आपल्याला x वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर 0. आता मध्ये याच्यामध्ये a ची किंमत किती येणार आहे 1, b ची किंमत किती आहे 5 आणि c ची किंमत किती आहे वजा 1. ठीक आहे. आता आपण सूत्राचा वापर करणार आहोत. अल्फा गुणिले बीटाचं सूत्र काय वजा b छेद 1. आता b ची किंमत किती आहे बघा 5 म्हणजे वजा 5 झालं आहे. a ची किंमत किती आहे 1. ठीक आहे. म्हणजे हे उत्तर किती आली किंमत किती आली वजा 5. त्यानंतर सॉरी हे आहे अल्फा अधिक बीटा. आता अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायची आहे. त्याच्यासाठी सूत्र आहे c छेद 1. c ची किंमत किती आहे बघा वजा 1. a ची किंमत किती आहे 1. म्हणजे हे उत्तर किती आलं वजा 1. म्हणजे थोडक्यात अल्फा अधिक बीटाची किंमत आलेली आहे वजा 5 वजा b छेद a सूत्र वापरून आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत आलेली आहे वजा 1 c छेद a हे सूत्र वापरून. आता आपल्याला दुसरं पुढचं सूत्र वापरायचं आहे. सूत्र काय बघा अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटा घन वजा 3 अल्फा बीटा आणि अल्फा अधिक बीटा. ठीक आहे. हे सूत्र आहे. तर या सूत्रामध्ये किमती घालणार आहोत. अल्फा अधिक बीटाची किंमत आपण किती काढली आहे वजा 5. त्यामुळे इथे येणार आहे वजा 5 चा घन वजा 3 आहे तसा आहे
टाकले आपण वजा 5. समीकरणामध्ये आपण काय केलेलं आहे, सर्व किमती घालून घेतलेल्या. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता हे सोडवलं तर वजा 5 चा घन किती येणार आहे, वजा 125. आता हा वजा आहे तसा. त्यानंतर बघा हे येणार आहे इथं काय येणार आहे बघा 3 वजा 1 आणि 3 5 15 म्हणजे हे येणार आहे 15. त्यानंतर हे उत्तर किती येईल 140 वजा 140, कारण ऋण ऋण काय होणार आहे, धन होणार आहे. म्हणजे अल्फा अधिक घन अधिक बीटा घनाची किंमत किती आलेली आहे, वजा 140 आलेली आहे. तर बघा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सूत्र माहित असतील तर तुम्ही उदाहरण सोडवू शकता. याच्यामध्ये सुरुवातीला समीकरण लिहून ए बी सी च्या किमती काढायच्या, मग अल्फा अधिक बीटाचं सूत्र वापरून किंमत काढायची आहे, अल्फा गुणिले बीटाचं सूत्र वापरून किंमत काढायचं आहे, अल्फा अधिक बीटा घनाचं सूत्र वापरायचं आहे, घनविस्ताराचं सूत्र आहे, त्यानुसार सूत्रामध्ये किमती घालून उत्तर किती काढलेलं आहे आपण, वजा 140 हे उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, आता आपण प्रश्न दुसऱ्यामधला पुढचा प्रश्न सोडवणार आहोत. अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. प्रश्न दुसरा ब मधलाच पुढचा प्रश्न आहे अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. आता याच्यामध्ये उदाहरण काय दिलेलं आहे बघा, m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0. आता अवयव पद्धतीने समीकरण सोडवताना आपल्याला शेवटच्या पदाचे असे फोड करायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे, मधल्या पदाइतकी आली पाहिजे. म्हणजे 13 चा आपल्याला कसे फोड करायचे बघा, वजा 13 आणि वजा 1 m सह गुणक जोडली तर यांची बेरीज किती येते, 14 वजा 14. ठीक आहे, म्हणजे आपण अवयव काढण्यासाठी संख्या निवडल्या. मग m वर्ग आहे तसा ठेवला, वजा 14m च्या ऐवजी आता हे अवयव घ्यायचे आहेत आपल्याला, 13m वजा 1m अधिक हा 13 आहे तसा बरोबर 0. आता दोन दोनचे गट काढायचे आहेत आणि सामायिक पद काढायचं आहे. त्याच्यामध्ये सामायिक पद निघतो m, कंसात काय लिहिलं मग m वजा 13. आता इथं सामायिक काय निघतो वजा 1, कंसात काय लिहिलं m, हा वजा असल्यामुळे कंसाचं चिन्ह बदललं, अधिकचं वजा झालं 13 बरोबर 0. म्हणजे दोन सामायिक कंस आले की तुमचं उत्तर बरोबर आहे. या सामायिक कंसाच्या ऐवजी आपण एकदा एकच सामायिक कंस लिहिणार आहोत, m वजा 13 आणि दुसरं कंस आहे m वजा 1 बरोबर 0. म्हणजे सामायिक कंसाच्या ऐवजी एकच सामायिक कंस लिहिला, असामायिक पदे आपण दुसऱ्या कंसामध्ये काढली. तर आता पुढे बघा, m वजा 13 बरोबर 0 म्हणजेच m बरोबर किती आलं 13, हा वजा 13 डावीकडून उजवीकडे आला की धन 13 होईल. त्यानंतर पुढे बघा m वजा 1 बरोबर 0, तर m बरोबर हा वजा 1 डावीकडून उजवीकडे गेला की धन होईल. ठीक आहे, म्हणजे m च्या किमती किती आल्या 13 आणि 1 ही समीकरणाची काय आहे, मुळे आहे. ठीक आहे, अवयव पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे आणि उत्तर किती आलेलं आहे 13 आणि 1 ही समीकरणाची मुळे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रश्न दुसरा अ आणि ब विथ ऑप्शन्स सगळे उदाहरणं सोडवलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न तिसरा अ सोडवणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे आणि प्रत्येकी 3 गुण आहेत. 2 पैकी कोणतेही एक उदाहरण तुम्ही सोडवू शकताय. जसं की फळावर दिसत आहे दोन्ही उदाहरण कसे आहेत, कृतीयुक्त आहेत. चला आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला बघा काय आहे, k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. जसं की आपल्याला माहित आहे तर तिरका गुणाकार करायचा आहे, मग 4 गुणिले किती होईल 3. ठीक आहे, त्यानंतर बघा 1 गुणिले k बरोबर 5. तर आता इथं बघा काय केलेलं आहे, चारित्रिकम 12 वजा 1 गुणिले k किती येणार आहे 1k. त्यानंतर वजा 1k बरोबर 5 वजा 12. ठीक आहे, मग 12 तून 5 गेले किती शिल्लक राहणार आहे
वजा 7 शिल्लक राहणार आहे. ठीक आहे. आता परत बघा इथं वजा 7 आहे तसा हा वजा 1 जो आहे तो इकडे आल्यावर काय होणार आहे अधिक 1 म्हणजे वजा 7 अधिक 1 म्हणजे धन ऋण काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. 7 मधून 1 गेले 6 चिन्ह मोठ्या संख्येचे देतो. के ची किंमत किती आली वजा 6. जसं की तुम्ही पाहू शकता की 3 गुणांचा प्रश्न आहे. 1 2 3 4 5 6. ठीक आहे म्हणजे 6 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक योग्य उत्तराच्या बॉक्ससाठी तुम्हाला अर्धा गुण मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दुसरा 5m वर्ग वजा 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर आता बघा इथे सुद्धा रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आपण भरत जाणार आहोत. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 याचे मूळ किती आहे वजा 7/5 म्हणजेच याच्या ठिकाणी आपल्याला वजा 7/5 ही किंमत समीकरणामध्ये ठेवायची आहे. समीकरण बघा इथं 5 गुणिले m वर्ग म्हणजे वजा 7/5 चा वर्ग 2 गुणिले m म्हणजे वजा 7/5 अधिक k बरोबर 0. ठीक आहे. आता इथं काय काय येईल बघा जसं की वजा 7/5. ठीक आहे म्हणजे इथं आता फक्त काय करायचं हे पूर्ण आपल्याला सोडून घ्यायचं आहे. मी इथं सोडवते वजा 7/5 चा वर्ग म्हणजे 49/25 येणार. ठीक आहे. आणि हा इकडे गुणाकारात 5 आहे. 5 1 5 5 5 25 म्हणजे हा पूर्ण क्रिया सोडवल्यानंतर उत्तर आपलं किती आलेलं आहे 49/5 हे उत्तर आलेलं आहे. आता पुढचं बघा 2 गुणिले वजा 7 किती वजा 14/5 अधिक k बरोबर 0. आता पुढे बघा या दोघांची बेरीज करायची आहे. छेद समान आहे मग 49 अधिक कसं होणार आहे 49 अधिक वजा 14/5 म्हणजेच की जर वजाबाकी करून घेतला तर उत्तर वजाबाकी येणार आहे वजा 35. चिन्ह मोठ्या संख्येतच देतो 5 मग 5 सत्ते किती 35. ठीक आहे म्हणजे इथं आता सोडवून उत्तर किती येणार आहे बघा आपलं तर बरोबर उत्तर किती येणार आहे हे अधिक k दिले किती उत्तर येणार आहे 7 उत्तर येणार आहे. मग 7चं पक्षांतर करायचं आहे k ची किंमत काढायची आहे. धन 7 आहे तो उजवीकडे गेला की काय होणार आहे वजा 7 म्हणजे k ची किंमत किती आली वजा 7. ठीक आहे. या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण केलेला आहे. तर आता आपण प्रश्न तिसरा ब सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा ब मध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत पैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे आणि इथं सुद्धा हा प्रश्न सुद्धा 3 गुणांचा आहे. तर यातलं पहिलं उदाहरण आपण सोडवत आहोत. तर बघा खालील समीकरण फ्रेमर पद्धतीने सोडवा. 2 समीकरण आपल्याला दिलेले आहेत. 5x अधिक 3y बरोबर वजा 11 2x अधिक 4y बरोबर वजा 10. तर हे उदाहरण सोडवताना आपण काय करणार आहोत सुरुवातीला आपण डिफरन्स म्हणजे सामायिक फरक काढून घेणार आहोत d बरोबर. आता हे काढताना काय करायचं आहे दोन्ही समीकरणाचे x चे सहगुणक आणि y चे सहगुणक एकाखाली 1 लिहायचे आहे. जसे की x चा सहगुणक पहिल्या समीकरणाचा काय आहे 5 दुसऱ्या समीकरणाचा x चा सहगुणक किती आहे 2 त्याच्या खाली बरोबर लिहायचं आणि त्यानंतर y चा सहगुणक पहिल्या समीकरणाचा किती आहे 3 आणि दुसऱ्याचा किती आहे 4 किंवा असं पण लिहू शकता पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 5 आहे y चा सहगुणक 3 आहे दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 2 आहे y चा सहगुणक 4 आहे. आता हे सोडवून आपल्याला d ची किंमत काढायची आहे. आता हे करण्यासाठी आपण तिरका गुणाकार करणार आहोत. 5 गुणिले 4 बरोबर 2 गुणिले 3. ठीक आहे 5 20 वजाबाकी येतं. त्यानंतर बघा त्यानंतर 2 6. मग आता इथं बघा जर आपल्याला काय करायचं आहे 20 वजा 6. ठीक आहे म्हणजे इथं बरोबर चिन्ह नाही आहे वजाबाकीच आहे. 20 वजा 6 उत्तर किती येईल आपलं 14. म्हणजे d ची किंमत किती काढली आपण d ची किंमत काढलेली आहे 14. आता आपल्याला dx साठी सोडवायचं आहे dx. आता dx चं सोडवताना आपल्याला काय करायचं आहे dx बरोबर बघा तर त्याचे जे किंमत दिलेली आहे वजा 11 आणि वजा 10 ते आपण सुरुवातीला लिहिणार आहोत वजा 11 आणि वजा 10. आता dx आहे म्हटल्यावर दोन्हीही y चे सहगुणक एकाखाली 1 लिहायचे. पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 3 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये तो किती आहे 4. ठीक आहे. आता हे तिरका गुणाकार करून आपल्याला सोडवायचा आहे. वजा 11 गुणिले 4 वजा 10 गुणिले 3.
तर आता बघा 11 चौक 44 म्हणजे वजा 44 आलं. आणि त्यानंतर बघा 10 त्रिक 30 म्हणजे हे वजा 30 आलं. त्यानंतर वजा 44 वजा वजा काय होणार अधिक 30. वजा 44 अधिक 30 म्हणजे इथं वजाबाकी होणार आहे आणि हे उत्तर येणार आहे वजा 14. म्हणजे dx ची किंमत किती काढली आपण वजा 14. असंच आता आपल्याला dy ची किंमत काढून घ्यायची आहे. आता dy करत असताना सुद्धा बघा dy म्हणजे x पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 2 आहे, दुसऱ्यामध्ये x चा सहगुणक 2 आहे. त्यानंतर वजा 11 आणि वजा 10. आता हे सोडवत जायचं आहे आपल्याला. तर बघा dy बरोबर 5 गुणिले वजा 10 वजा 2 गुणिले वजा 11. मग 5 घाय 50 वजा 50 येईल, हे वजा 11 दुने 22 वजा 22 येईल. मग वजा 50 वजा वजा अधिक होईल 22. आता इथं वजाबाकी होणार आहे, ही वजाबाकी येणार आहे वजा 28. म्हणजे dy ची किंमत किती आली वजा 28. ठीक आहे. तर आता आपल्याला शेवटचं सूत्र वापरायचं आहे. अनुक्रमे आपण d dx आणि dy काढलेलं आहे. आता आपण सूत्र वापरूया. आता x ची किंमत काढायची आहे. x बरोबर dx भागिले d. तर dx ची किंमत किती आहे बघा वजा 14. d किती काढला होता आपण 14. भागाकार करून उत्तर किती येईल वजा 1. ठीक आहे. आता y ची किंमत काढत असताना सूत्र काय आहे dy भागिले d. dy ची किंमत किती काढली आपण वजा 28 आणि d ची किंमत किती काढली होती 14. 14 गुणिले 28 म्हणजे हे आलं वजा 2. म्हणजेच वजा 1 आणि वजा 2 ही समीकरणाची उकल आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, फ्रेमर्स पद्धतीमध्ये सुरुवातीला d काढून घ्यायचा आहे, त्यानंतर dx, त्यानंतर dy आणि त्यानंतर y आणि x संपूर्ण काढण्यासाठी अनुक्रमे dx भागिले d आणि y काढण्यासाठी dy भागिले d केला की अनुक्रमे तुम्हाला x आणि y ची किंमत मिळते आणि 30 त्या समीकरणांची काय असणार आहे उकल असणार आहे. तर प्रश्न तिसरा ब मध्ये आता आपण पुढील उदाहरण सोडूया. दुसरा सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवा. प्रश्न तिसरा ब मधला आता आपण दुसरं उदाहरण सोडवत आहोत. परीक्षेत तुम्हाला ऑप्शन असणार आहे, तुम्ही कोणतंही एक सोडवू शकताय, पण आता उजळणीसाठी आपण इथं विथ ऑप्शन सर्व उदाहरण सोडवत आहोत. प्रश्न तिसरा ब मधलं दुसरं उदाहरण आहे सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवा. तर बघा इथं समीकरण काय दिलेलं आहे m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0. आता हे आपण सोडवत जाणार आहोत. आता याची तुलना आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे. मग आता याच्याशी केल्यानंतर समीकरण ऑलरेडी x वर्ग अधिक bx अधिक c शी आहे, मिळतं जुळतं आहे, त्यामुळे पक्षांतर काही करावे लागणार नाहीये. मग a ची किंमत अनुक्रमे येणार आहे 1, b ची किंमत येणार आहे वजा 14 आणि c ची किंमत येणार आहे 13. ठीक आहे. सुरुवातीला डेल्टा म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढून घेणार आहोत. b वर्ग म्हणजे b किती आहे बघा वजा 14. वजा 14 चा वर्ग 4 गुणिले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 13. वजा 14 चा वर्ग येणार आहे 196 वजा 13 × 13 13 × 52. आता ही वजाबाकी आलेली आहे 144. b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे. आता पुढचं सूत्र आहे बघा m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. या सूत्रात आता आपण किमती घालत जाणार आहोत. m बरोबर वजा b ची किंमत किती आहे बघा 14 म्हणजे वजा कंसात वजा 14 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती काढली आपण 144 ते वर्गमुळात येणार.
त्यानंतर 2 गुणिले a ची किंमत किती आहे बघा 1. ठीक आहे. मग m बरोबर वजा वजा काय होणार अधिक 14 अधिक वजा 144 चं वर्गमूळ निघतं किती 12 आणि बेग के बेग. ठीक आहे. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला m बरोबर 14 अधिक 12 भागिले 2 म्हणजेच ते किंमत किती येणार आहे बेग के बेग बेसक 12. 14 अधिक 6 किती सांगा. ठीक आहे. 14 अधिक 12 किंवा बेरीज करून आपण सोडवू शकतो. m ची किंमत काढायची आहे 14 अधिक 12 म्हणजे एकदा धनमध्ये ठेवायचं एकदा ऋणामध्ये ठेवायचं. 14 अधिक 12 किती सांगा 26 भागिले 2. ठीक आहे. आता 26 भागिले 2 तर हे उत्तर किती येणार आहे आपलं 13. त्यानंतर जर वजामध्ये ठेवलं 14 वजा 12 भागिले 2 तर 14 तून 12 गेले 2 भागिले 2 उत्तर किती येणार आहे 1. म्हणजे 13 आणि 1 ही समीकरणाची मूल्ये आहेत. तेरा आणि 1 ही काय आहेत समीकरणाची मुळे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न चौथा सोडवणार आहोत. प्रश्न चौथा काय बघा खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. तर याच्यामध्ये उदाहरण जे आहे ते शाब्दिक उदाहरण आहे. तर उदाहरण काय बघा 2 संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे तर त्या संख्या शोधा. हे उदाहरण सोडवूया आपण. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करणार आहोत बघा तर मोठी संख्या x मानू. मोठी संख्या x मानू आणि लहान संख्या y मानू. ठीक आहे. तर आता पहिल्या अटीनुसार मग समीकरण काय तयार होणार सांगा. पहिल्या अटीनुसार म्हणजे काय म्हणते बघा 2 संख्यांमधील फरक 3 असून म्हणजे मोठी संख्या x आहे लहान संख्या y असेल तर त्याच्यामध्ये फरक 3 आहे. पहिल्या अटीनुसार x वजा y बरोबर 3 हे पहिलं समीकरण मिळेल. आता पुढचं समीकरण मिळवण्यासाठी काय सांगितलंय मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट. मग मोठ्या संख्येची तिप्पट किती होईल. मोठ्या संख्येची तिप्पट मोठी संख्या किती म्हटली आपण x. x ची तिप्पट म्हणजे किती आली 3x आणि लहान संख्येची दुप्पट लहान संख्या कुठली मानली आपण y मानली. लहान संख्येची दुप्पट म्हणजे हे आली 2y. तर आता दुसऱ्या अटीनुसार समीकरण तयार करूया आपण. दुसऱ्या अटीनुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे म्हणजे 3x अधिक 2y यांची बेरीज किती आहे 19 आहे. हे झालं समीकरण नंबर 2. तर आता आपण काय करूया बघा समीकरण नंबर 1 ला 2 नी गुणूया. ठीक आहे. समीकरण नंबर 1 ला 2 नी गुणू. समीकरण नंबर 1 काय बघा x वजा y बरोबर 3. 2 न गुणायचं आहे मग किती होईल 2x वजा 2y बरोबर 7. हे होईल समीकरण नंबर 3. आता समीकरण नंबर 2 आणि 3 ची तुलना करा. यांची जर बेरीज केली तर 2y या पदाचा काय होतो लोप होतो. तर समीकरण 2 अधिक 3 करू. 2 अधिक 3 करू. समीकरण नंबर 2 काय लिहून घेऊया आपण 3x अधिक 2y बरोबर 19. आणि तिसरं समीकरण काय आहे 2x वजा 2y बरोबर 6. आता 3x अधिक 2x किती होईल 5x. y पदाचा लोप झाला इथं 19 अधिक 6 किती होईल 25 होईल. त्यानंतर x बरोबर 25 आहे तसा हा 5 गुणाकारात आहे तो डावीकडून उजवीकडे आला की भागाकारात जाईल. मग x बरोबर 5 25 x ची किंमत किती आली 5. x वरून आपल्याला काय करायचे आहे तर y ची किंमत काढायची आहे. ठीक आहे.
मग x बरोबर 5 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता समीकरण नंबर 1 काय आहे? x वजा y बरोबर 3. x ची किंमत किती काढली? 5 वजा y बरोबर 3. ठीक आहे. त्यानंतर तो वजा y आहे कसं ठेवला आपण? 3 आहे कसं आहे? हा 5 आधी काय ते इकडे आला काय होणार? वजा 5. हो वजा y बरोबर 3 मधून 5 गेले किती होणार? वजा 2. ठीक आहे. आता काय वजा वजा काय होणार? 2 आहे किंवा पक्षांतर केला इकडून तर 2 बरोबर y म्हणजे y ची किंमत किती आली? 2 आहे. म्हणजे थोडक्यात काय x म्हणजे मोठी संख्या 5 आहे आणि लहान संख्या किती आहे? 2 आहे. शाब्दिक उदाहरण असल्यामुळे याची शेवट शाब्दिक करणार आहोत. मोठी संख्या 5 व लहान संख्या 2 आहे. ठीक आहे. हे 4 मार्काचं उदाहरण आहे. एक समीकरणामधलं उदाहरण आहे. मोठी संख्या 5 आलेली आहे, लहान संख्या y आलेली आहे. तर यातलं दुसरं जे उदाहरण आहे ते सुद्धा शाब्दिक उदाहरणच आहे. बघा मी कसं सोडवायचं सांगते त्या पद्धतीनं हे उदाहरण तुम्हीच सोडवणार आहात. प्रश्न दुसरा आहे. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वये काढा. तर इथं वडिलांचं वय आपल्याला x मानावं लागेल आणि मुलाचं वय किती मानावं लागेल? y मानावं लागेल. त्यानुसार पहिल्या अटीनुसार समीकरण तयार होतं x अधिक 2y बरोबर 70 आणि दुसऱ्या अटीनुसार समीकरण तयार होतं 2x अधिक y बरोबर 95. तर सुरुवातीला समीकरण 1 ला 2 नी गुणायचं आहे. मग तुमचं तिसरं समीकरण मिळेल 2x अधिक 4y बरोबर 140. समीकरण नंबर 2 वजा 3 केला की y ची किंमत तुम्हाला 15 मिळणार आहे आणि x एखाद्या समीकरणामध्ये y बरोबर 15 ही किंमत घातला तर x बरोबर किती मिळणार आहे? 40 मिळणार आहे. तर याच पद्धतीने हे दुसरं उदाहरण तुम्ही घरी सोडवायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटचा प्रश्न 5वा सोडवणार आहोत. प्रश्न 5वा आहे. याच्यामध्ये सुद्धा खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे आणि हा प्रश्न किती आहे? 3 गुणांचा आहे. याच्यामध्ये 2 शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत किंवा 2 उदाहरणं दिली असतील पैकी तुम्ही कोणतंही एक उदाहरण सोडवायचं आहे. यामधलं आपण पहिलं उदाहरण सोडवणार आहोत. पहिलं उदाहरण काय बघा. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे तर तिच्या आजचे वय काढा. ठीक आहे. आता हे उदाहरण आपण सोडवूया. तर प्रगतीच्या आजचे वय आपण x मानूया. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा. आजचे वय जर x असेल तर 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर. तर 2 वर्षापूर्वीचं वय किती असणार आहे? प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय. 2 वर्षापूर्वीचे वय म्हणजे आजचे वय x असेल तर 2 वर्षापूर्वी म्हणजे वजा 2 म्हणजे x वजा 2 वर्षे इतकी होईल. त्यानंतर काय म्हटले? 3 वर्षानंतरचे वय. प्रगतीचे 3 वर्षानंतरचे वय. 3 वर्षानंतरचे वय. मग आता बघा आजचे वय x आहे. 3 वर्षानंतर म्हणजे अधिक 3 म्हणजे वय वाढणार आहे तिचं. म्हणजे 3 वर्षानंतर प्रगती किती वर्षाची असेल? x अधिक 3 वर्ष. मग आता दिलेल्या अटीनुसार समीकरण काय तयार होईल बघा. दिलेल्या अटीनुसार म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे तर 3 वर्षानंतर आणि 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. मग आता 2 वर्षापूर्वीचं वय किती आहे? x वजा 2. 3 वर्षानंतरचं वय किती आहे? x अधिक 3. आता कंसात आहे म्हणजे ते गुणाकारच आहे. परत गुणिले चिन्ह देण्याची आवश्यकता नाही. तर यांचं गुणाकार किती आहे म्हटले त्यांनी? 84 आहे. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे? तिचं आजचं वय काढायचं आहे. तर आता हे समीकरण आपण काय करत जाणार आहोत? सोडवत जाणार आहोत. x वजा 2 मध्ये प्रत्येक पदानं पुढच्या पूर्ण कंसाला गुणायचं आहे. x कंसात x अधिक 3. त्यानंतर वजा 2 कंसात x अधिक 3 कंस पूर्ण 84. आता हे सोडवत जाणार आहोत. x गुणिले x x चा वर्ग अधिक
x गुणिले 3 3x हा वजा आहे तसा आहे ना, त्यानंतर 2 गुणिले x 2x हा वजा आहे त्यामुळे इथलं चिन्ह बदलणार, 2 6 बरोबर 84. ठीक आहे. आता x वर्ग आहे तसा आधी 3x वजा 2x किती येईल 1x किंवा नुसतं x लिहिला तरी चालेल, वजा 6 बरोबर किती आलं 84 आलं. ठीक आहे. मग आता बघा पुढे आणखी काय काय करता येईल, x वर्ग आधी x बरोबर 84 हा वजा 6 इकडे आला काय होणार आधी 6, मग x वर्ग आधी x बरोबर 84 अधिक 6 किती होणार 90 होणार. ठीक आहे. मग आता समीकरण कसं तयार झालं बघा आपलं, x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0, म्हणजे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आता ह्याचा अवयव पद्धतीने काय करायचं आहे सोडवायचं आहे. म्हणजे आता 90 ची फोड कशी करणार आहोत आपण, वजा 90 10 90 90. ठीक आहे. तर ह्यांची वजाबाकी किती येते 10 वजा 9 ची 1 1 इतके येते, म्हणजे 10 आणि 9 हे आपण अवयव घेणार आहोत. x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. ठीक आहे. आता गट केले सामायिक अवयव काढायचा आहोत. x काढला तरी राहणार आहे x अधिक 10 इथे येणार आहे वजा 9 कंसात x, इथं वजा असल्यामुळे हे चिन्ह बदललं 9 आहे 90 बरोबर 0. दोन सामायिक कंस मिळालेले आहेत ते एकदा सुटून घेऊया. x अधिक 10 असामायिक मध्ये आहेत x वजा 9 बरोबर 0. ठीक आहे. मग x अधिक 10 बरोबर 0 असेल तर x बरोबर हा अधिक 10 आहे तो उजवीकडे आला की वजा 10, म्हणजे x बरोबर किती आलं वजा 10. त्यानंतर पुढचं काय x वजा 9 बरोबर 0, मग x बरोबर हा वजा 9 डावीकडून उजवीकडे आला की काय होणार अधिक 9, म्हणजे x बरोबर किती आलं 9 वर्ष. तर त्यांनी उदाहरणामध्ये काय म्हटलंय प्रगतीच्या आजीचे वय काढा, व वय कधी ऋणामध्ये असतं का नाहीये, म्हणजे प्रगतीचं आजचं वय किती आहे 9 वर्ष इतकं आहे. ठीक आहे. वर्ग समीकरणामधलं हे उदाहरण आहे. तर यातला पुढचा प्रश्न आहे बघा, 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा. तर आता हे जे उदाहरण आहे ते तुम्ही घरी सोडवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण तिमाही परीक्षेचं नमुना प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे 20 गुणांची. याच्यामध्ये बघा थोडक्यात पुन्हा एकदा सांगते मी, प्रश्न पहिला अ बहुपर्यायी आहे, प्रश्न पहिला ब हा एक उपप्रश्न सोडवा 1 गुणांचा प्रश्न आहे, प्रश्न पहिला अ 2 गुणांचा होता बहुपर्यायी प्रश्न, प्रश्न पहिला ब मध्ये सुद्धा कोणतंही एकच सोडवायचं आहे 1 गुणांचं. याच्यामध्ये तुम्हाला एखादं समीकरण सामान्य रूपामध्ये लिहायला सांगितलं जाईल किंवा किंमत काढा क्रेमर्स पद्धतीनं या पद्धतीनं सांगितलं जाईल. प्रश्न दुसरा अ 2 गुणांचा असणार आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 पैकी 1 उदाहरण सोडवायचं असणार आहे. प्रश्न दुसरा ब मध्ये सुद्धा 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवायचा असणार आहे 2 गुणांसाठी. प्रश्न तिसरा अ 3 गुणांचा असणार आहे, कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न तिसरा ब सुद्धा 3 गुणांचा असणार आहे, कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न चौथा हा 4 गुणांचा प्रश्न असणार आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 उदाहरणं दिलेले आहेत, पैकी तुम्हाला कोणतंही एक उदाहरण सोडवायचं असणार आहे. आणि प्रश्न पाचवा कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे, याच्यामध्ये सुद्धा 3 गुणांचा प्रश्न आहे, 2 पैकी कोणताही एक उपप्रश्न तुम्ही सोडवणार आहात. तर बघा ज्या पद्धतीनं आता आपण ही नमुना प्रश्नपत्रिका सोडवणार आहे याच पद्धतीनं तुम्हाला परीक्षेला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. तर या पद्धतीनं तुम्ही उदाहरणांचा सराव करायचा आहे आणि परीक्षेसाठी आपली गणिताची तयारी पूर्ण करायची आहे. तर व्हिडिओ पाहून तुम्ही सर्व उदाहरणांचा सराव पुन्हा एकदा करायचा आहे. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.